नागपूरला आयजीएमसी आणि जीएमसी असे दोन हॉस्पिटल आहेत. हाफकिनच्या औषधीच्या विषयात जेव्हा मागणी कॉलेज करतं किंवा हॉस्पिटल करता जीएमसी आणि आयजीएमसी, तेव्हा महाराष्ट्रातल्या सर्व कॉलेजची मागणी येऊ देतात आणि मग औषधांचा पुरवठा होतो आणि 7-7, 8-8 महिने औषधं मिळत नाही. माझ्या मंत्री महोदयांना एक स्पेसिफिक प्रश्न आहे की अनेक वेळा हा उशीर होतो आणि मग त्यामुळे आपल्या खात्याची शासनाची बदनामी होते. आपण जे काही औषध हाफकिनकडनं खरेदी करतो किंवा त्या माध्यमातून खरेदी करतो त्याचे किमान 50-60% अधिकार आपण त्या तत्सम कॉलेजच्या डीनला किंवा त्या अधिकाऱ्यांना देणार आहोत का, असा काही निर्णय करू शकतो का? तो केल्याने तिथल्या जे काही इस्पितळांमध्ये जे रुग्ण येतात त्यांना याचा अधिक फायदा होऊ शकतो. त्यामुळे अध्यक्षांच्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे की जे काही डीन असतील किंवा तत्सम जे अधिकारी असतील त्यांना असा 50-60-70% औषध घेण्याचा अधिकार आपण देऊ शकतो का? अध्यक्ष महोदय, ज्या नांदेडला दुर्दैवी घटना घडली त्यानंतर शासनाने हाफकिन मार्फत खरेदी ही बंद केलेली आहे. त्याऐवजी प्राधिकरणानं आता आपण नवीन निर्मिती केलेली आहे. तसा मुख्यमंत्री महोदय त्याचे अध्यक्ष आहेत. आता दुसरा विषय सन्माननीय सदस्यांनी जो विचारला, त्या आपल्या सर्व शासकीय महाविद्यालयाच्या डीनना आपल्या बजेटच्या 30% औषधे खरेदी करण्याचे अधिकार आम्ही त्याला दिलेले आहेत. त्याशिवाय डीपीडीसीचे सगळे खरेदीचे अधिकारी त्याला आम्ही दिलेले आहेत. त्याशिवाय महात्मा फुले जीवनदायीमधून येणाऱ्या पैशाचे त्यांना अधिकार खर्च करण्याचे आम्ही दिलेले आहेत. आणि त्याशिवाय PLA अकाउंटला जो त्यांचा पैसा येतो तोही खरेदी करण्याचे अधिकार त्याला दिलेले आहेत. त्यामुळे आता औषधाची वानवा आपल्या कुठल्याही शासकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला आढळून येत नाही आणि अतिशय चांगल्या पद्धतीने कारवाई सुरू आहे.